नेपाळमध्ये सोशल मीडियावर बॅन लावण्यात आल्याच्या विरोधात तरुणाई आक्रमक झाली आहे। जेनझीनं केलेल्या आंदोलनानंतर पोलीस आणि लष्करानंही आक्रमक भूमिका घेतली आहे। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि रबर बुलेटचा वापर करण्यात आलाय। दरम्यान यात 19 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर 200 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाही दिलाय। नेमकं काय घडलेलं आहे पाहूया। ही दृश्य आहेत नेपाळमधील। नेपाळमधील अराजकता दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। सरकार विरोधात नेपाळमधील तरुण रस्त्यावर उतरले। याचं कारण आहे नेपाळ सरकारनं सोशल मीडिया बॅन करण्याचा घेतलेला निर्णय। नेपाळच्या काठमांडू जेनजी विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटलाय। नेपाळची तरुणाई थेट रस्त्यावर उतरली आहे। सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तरुण आक्रमक झाले। आक्रमक आंदोलक थेट नेपाळच्या संसदेत शिरले। या आंदोलकांनी संसदेत जाळपोळ देखील केली आहे। दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे नेपाळ सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आलं आणि आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनात अनेक जण जखमी झालेत, तर यामध्ये एकूण 19 जणांचा मृत्यू झालाय। या व्हिडिओत काही आक्रमक आंदोलक हे संसदेत घुसताना दिसतात। अनेक आंदोलक हे संसदेच्या कमानीवर चढताना दिसतात। तर या व्हिडिओमध्ये आंदोलकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर हजारो आंदोलक हे काठमांडूच्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांना पांगवण्याच्या प्रयत्नात एका आंदोलनाचा मृत्यू झालाय। रबरी बुलेटने एका आंदोलकानं आपला जीव गमावला। सरकारनं सोशल मीडिया बॅन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरुणांनी थेट संसद परिसरामध्ये जाळपोळ देखील केली होती। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपती भवनात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसंच आंदोलन चिघळत असल्यानं रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलाय। दरम्यान तरुणांनी केलेल्या विरोधानंतर सरकार सोशल मीडियावरील बंदी उठवणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।